पुढच्या 5 वर्षात मुंबऱ्यातनं आम्ही हिंदूंना हकलवून लावू, असं एक विधान केलेलं आहे MIMच्या एका नेत्या सहार शेख यांनी. आता आपल्याकडे निवडणुका झाल्या आणि निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये साधारण MIMचे 120-125 का होईना नगरसेवक निवडून आले आणि त्याच्यानंतर लगेचच असं वक्तव्य केलेलं आहे. गंमत बघा, आता ही मंडळी निवडून आली म्हणजे यांच्याकडे सत्ता यायला लागली की ही माणसं आम्ही मुस्लिम वस्त्या ज्या अत्यंत घाणीमध्ये बरबटलेल्या आहेत त्यांचा विकास करू, मुसलमान लोक जे अत्यंत परंपरागत शिक्षणात अडकलेले आहेत त्यांना आधुनिक शिक्षण देऊ, हे काही बोलत नाही. मुस्लिम माणसं निवडून आल्यानंतर म्हणतात असं की आम्ही काय करू, आम्ही त्या जागेतनं हिंदूंना हकलवून लावू, हिंदूंची ताकद कमी करू आणि काय करू, यासाठीची आम्हाला जी सगळी शक्ती मिळते ती सगळी शक्ती आमचा अल्लाह देतो. म्हणजे विकास करण्याची शक्ती यांच्याकडे नाही. मुस्लिम आज जे घाणीत जगतायत किंवा त्यांच्या ज्या बुरसटलेल्या परंपरांमध्ये त्यांच्या सगळ्या स्त्रिया हिजाब वगैरे ते काही बदलायचं नाही. त्यांना सत्ता मिळाल्यानंतर काय करायचंय, त्यांना हिंदूंना तिथनं हकलवून लावायचंय. ही मानसिकता बघा. म्हणजे आपल्याकडे निवडून आलेले हिंदू नगरसेवक काय कुठल्या मतांवरती किंवा काय आश्वासनं देऊन निवडून आले आणि हे मुस्लिम नगरसेवक निवडून आल्यानंतर या देशातनं किंवा त्या तत्सम भागातनं हिंदूंना हकलवून लावण्याची भाषा करतात. हा 2 विचारधारांमधला फरक आहे. मुळामध्ये आपल्या संविधानाने त्यांना जे हक्क दिलेले आहेत, संविधानाने त्यांना तो विकास करण्याची जी भूमिका दिलेली ती भूमिका त्यांना अजिबात मांडायची नाही, त्यांना त्याच्याशी अजिबात देणं घेणं नाही. आणि हे असं म्हणून सुद्धा आपल्या देशातले पुन्हा एकदा पुरोगामी गप्प आहेत. त्यांना हे वादग्रस्त काही वाटतच नाही. त्यांना हिंदूंना हकलून देऊ अशी भाषा केल्यानंतर त्यात काय चुकलं असं त्यांना कदाचित वाटेल. ही या देशाची खरी समस्या आहे. इस्लामिक लोक जेव्हा सत्तेवरती येतात तेव्हा ते हिंदूंना संपवण्याची भाषा करतात. ते असं म्हणतात की आपल्याला आपला फक्त इथे अधिकार गाजवायचा आहे आणि आपण हिंदू त्यापेक्षा वेगळे असतो आणि तरी आपल्याला काही देणं घेणं नसतं, आपण शांत असतो. काय वाटतं तुम्हाला? तिच्या या वक्तव्यावरती काय प्रतिक्रिया यायला हव्यात? हिंदू कधीही संपू शकत नाही, मी आपल्याला सांगतो, पण हिंदूंना संपवण्याची कारस्थानं सातत्यानं सुरू असतात. पण हिंदू कधीच खतरे में नसतो. खतरे में फक्त इस्लाम असतो. विचार करा आणि पटलं तर शेअर करा आणि देव देश धर्म याबद्दलच्या अपडेटसाठी मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.